हा नवरा समोर असताना दुसऱ्या मुलाशी लग्न करते ती. ज्या कायद्याने आम्ही पती पत्नी झालो आहोत तोच कायदा तिला अरेस्ट करू शकतो. नको ना अभिच्या मागे लागूस. अरे तुमच्याकडे इतके पैसे आहेत, गाड्या आहेत, आम्ही कधी हेवा केला का तुमचा? यांच्यासाठी टिप गाळावीत अशी यांची लायकीच नाही. मी मान्य करते की आपलं लग्न झालंय. ओके, कायद्याने मी तुझी बायको आहे. मग आता त्याच कायद्याचा आधार घेऊन मी तुला सांगते, मी तुला डिवोर्स देते. मी तुला डिवोर्स दिलाच नाही. पण डोंट वरी, पण कोणतीही गोष्ट जय प्रभू फुकट करत नाही. तुझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी आणि तुझ्या कंपनीतले 80% शेअर्स हे माझ्या नावावर झाले पाहिजे. हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलंस तू? माझ्या आणि अभिच्या सुखाला नजर लावतोय या प्रॉपर्टीसाठी? तू माझ्या मुलीशी लग्न करायचा विचार करू कसं शकतोस? सँडी आंटी, तुझीच इच्छा होती ना की माझं आणि शमिकाचं लग्न व्हावं? तू असा मुलगा आहेस जर मला आधी माहिती असतं तर मी हा विचार कधी केलाच नसता. लग्न माझ्याशी, प्रेम माझ्यावर, आणि मग नवीन उत्साहाने नवा शो, नवे लोक, नवीन इन्व्हॉल्वमेंट, नवं प्रेम, नवीन लग्न. मी खरंच काहीच नाही केलंय. जय अडकवतोय मला. एवढे दिवस शांत बसलास तू आणि बरोबर आजच्याच दिवशी माझं आणि माझ्या माणसांचं जग उद्ध्वस्त करायला निघाला. नाही, हे सगळं खोटं आहे. मी खरंच काहीच नाही केलं. हे सर्टिफिकेट कुठून आलं? हे फोटोज कोणी काढले? ही सही कोणी घेतली? मला खरंच नाही आठवत आहे. काहीच नाही आठवत आहे. शमिका, सरळ सरळ का सांगत नाही की आपलं लग्न झालंय? मान्य कर ना. तू तिचा नवरा नाहीयेस एवढं लक्षात ठेवचंय. चल चल अभिजित, टेक इट इझी. आत्ता तरी मीच तिचा नवरा आहे. हा, पुढे मागे तिचा नवरा नसण्याची किंमत मागतोय मी तिला. पैशाचा तमाशा वारंवार दाखवू नका, त्याची किंमत कमी होत जाते हळूहळू. काय आहे, जगात काही गोष्टी मागून मिळतात तर काही विकत घेता येतात. पण या जगात काही गोष्टी अशाही असतात की ज्या मागून मिळत नाहीत आणि विकतही घेता येत नाही. तुमच्या दोघांचं नातं लहानपणापासून तसंच आहे. तसं मोल तुला कधीच कळलेलं नाही. शमिका, नंतर मी तुला कधीही त्रास देणार नाही. बस बस एक सहीचं अंतर राहिलं तुमच्यामध्ये. अभिजित, तू सांग ना तिला, ती तुझं ऐकते. जय सर. हो, तुला अडीच आहे. थँक्स सर. ओके. शमिका, पेपर्स आले. हे डिवोर्सचे आहेत, हे प्रॉपर्टीचे आहेत. तू याच्यावर सही कर, मी याच्यावर सही करतो. सगळा विषय संपला. प्रॉपर्टी हवी आहे की अभिजित? ओके. कूल. मग आपण का थांबलोय? ये, दोघं एकत्र सह्या करू वेगवेगळ्या पेपरवर. म्हणजे तुला अभिजित मिळेल आणि मला प्रॉपर्टी. तू अभिजितला चूज केलंस. आमचा विचार करू नको बेटा. आम्ही दोघे काय US ला निघून जाऊ. पण तुला अभिजित बरोबर तुझं आयुष्य काढायचंय ना? गो अहेड. माझा आणि रियाचा अजिबात विचार करू नकोस बेटा. तो मी करते ना. तू साईन केलंस की तो सगळा पैसा आणि ती सगळी प्रॉपर्टी मला आणि रियालाच मिळणार आहे. प्रियाला प्रीत कर.